निष्काळजीपणामुळे समाजसेवक संदीप महागावकर यांचे आयुक्तांना पत्र। नमस्ते, MH48 न्यूज डिजिटल मीडियामध्ये आपलं स्वागत आहे। बातमी आहे महाराष्ट्रातून। महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहरात खोपट विभागातील गोकुळदासवाडी परिसरात सिटी सर्वे नंबर 9/11 ब ब्राह्मणदेव कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या सोसायटीमधील जागेत असलेली विहीर अनेक वर्षापासून उघड्यावर असून सदरच्या विहिरीला संरक्षण कळा नाही। त्यावर विकासकाने अर्ध्यावर पत्रे टाकून सदरची विहीर अर्धवट झाकलेली अवस्थेत ठेवलेली दिसून येत आहे। सदरच्या मोकळ्या विहिरीच्या जागेच्या सभोवताली विकासकाने मोठाले पत्रे उभे करून कुंपण घातले आहे व विहिरी सभोवतालची संपूर्ण जागा मोकळी सोडली आहे। त्यामुळे वर्षानुवर्षे विहिरीच्या पाण्याचा वापर होत नाही, बहुतांशी वापर झालेला नाही। त्यामुळे विहिरीच्या पाण्याचा वापर केला जात नाही आणि वापर करता येत नाही, म्हणून सदरच्या विहिरीत आतमध्ये भरपूर गाळ साचलेला आहे। तसेच सभोवताली भरपूर प्रमाणात निर्माल्य आढळून येत आहे। सभोवतालची वहिवाटेनुसार रहदारीचा रस्ता असल्यामुळे ये जा करणारे स्थानिक रहिवासी, लहान लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्या जीवास धोका निर्माण झालेला आहे असे प्रत्यक्षदर्शनी निदर्शनात आलेले आहे। सदरचा धोका लक्षात घेऊन एक दक्ष नागरिक या नात्याने धोका टाळावा यासाठी सदरच्या विहिरीतील पाण्यात खूप प्रमाणात गाळ साचलेला आहे। या विहिरीच्या पाण्यातील साचलेला गाळ काढून विहिरीसोबत आणि विहिरीच्या पाण्यासोबत सभोवतालची साफसफाई करून आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांना पाणी टंचाईचे काळात त्या विहिरीमधील पाण्याचा पुरेपूर वापर करण्यास उपयोग होईल, जेणेकरून लोकांना पाण्याची अडचण निर्माण होणार नाही। त्याचप्रमाणे सोबतच ठाणे महानगरपालिकेचे हद्दीतील जेवढ्या विहिरी आहेत त्या विहिरीतील साचलेला गाळ काढून साफसफाई करण्यात आली तर भविष्यात पाणी टंचाईचे वेळेस नागरिकांचे पाणी समस्यावर तोडगा या विहिरीच्या उपयोगा माध्यमातून दूर होऊ शकतो। या उद्देशाने आणि तसेच या विषयाची तातडीने दखल घेऊन संबंधित विभागाला आदेश देण्यात यावे असे लेखी पत्र येथील स्थानिक रहिवासी समाजसेवक संदीप महागावकर यांनी ठाणे महानगरपालिका ठाणे आयुक्त सौरभ राव यांना निवेदनाद्वारे देऊन पुढील पाठपुरावा करण्याचे काम देखील युद्धपातळीवर करीत आहे। ब्युरो रिपोर्ट MH48 न्यूज डिजिटल मीडिया ठाणे। या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आयकॉन बेल बटन दाबायला विसरू नका।